हॅलो गाईज, ADD कुक विथ आरती चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज मी बनवणार आहे शिरा। तर शिरा बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम मी कढई घेतली। कढईमध्ये मी रवा टाकलेला आहे आणि त्यामध्ये अर्धा कप तूप टाकणार आहे। त्याला मिक्स करून घ्यायचं आहे रव्याला आणि तुपाला। रव्याला आणि तुपाला मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारणतः आपल्याला 6 ते 7 मिनिट भाजायचं आहे। आपल्याला शिरा करण्यासाठी गॅसचा पॉवर हा लो ठेवायचा आहे। लो पॉवरवर भाजायचा आहे। पहा भाजून राहिलो आपण, कसे बुडबुडे येत आहे आणि असं पातळ झालेलं आहे रवा तूप टाकल्यामुळे। आपल्याला साधारणतः 2 मिनिटात आता आपला रवा होऊन जाईल। पहा हलकासा कलर सुद्धा चेंज झालेला आहे। असंच मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपला थोडं भाजून घ्यायचं 1 मिनिट। आपला रवा झालेला आहे। आता गॅस बंद करून टाकायचा या टाइमला, कारण रवा झालेला आपला। आणि कढई आता एका साईडला ठेवायची आहे आणि मी एका पतील्यामध्ये मी पाणी टाकणार आहे। ज्या बाउलने मी रवा घेतला होता 1 बाउल, त्याच बाउलने 2 बाउल पाणी टाकायचं आहे आणि त्याला हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे। आपलं पाणी गरम झालेलं आहे। आता गॅस बंद करायचा आणि पाणी उतरून घ्यायचं आणि तिथे मी ते कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये ते पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं। गॅसचा फ्लेम हा मीडियम करायचा आता आणि मिक्स करून घ्यायचा। हात थोडा दूरच ठेवायचा, कारण ते थेंबसुद्धा उडतात। आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता छान असं। आता त्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे। ज्या बाउलने आपण रवा घेतलेला त्या बाउलने आपण साखर टाकू शकतो। साखरेऐवजी जर तुम्हाला हेल्दी जर खायचं असेल तर गूळ टाकू शकता। 1 बाउल मी 1 बाउल साखर टाकलेली आहे। त्याच बाउलने 1 कप साखर टाकलेली आहे मी आणि साखरेला मिक्स करून घ्यायचं। साखर मिक्स करून झालेली आहे आपली। आता आपल्याला त्यामध्ये विलायची पावडर टाकायचं आहे। आणि मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला रव्याचा शिरा तयार आहे। आपण मिक्स करून घेतो। पहा किती सुंदर कलर दिसत आहे शिऱ्याचा, असा गोल्डन ब्राऊन कलर दिसत आहे। तर अशा प्रकारे तुम्ही शिरा करू शकता। सोपी पद्धत आहे। 10 मिनिटात आपला शिरा तयार होतो। मी यामध्ये आता बदाम आणि मनुका टाकत आहे। तुम्ही तुमचे आवडते ड्रायफ्रुट्स टाकू शकता आणि आपला शिरा तयार आहे। तर तुम्हाला जर आवडली असेल ही रेसिपी तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही बनवलेला शिरा कसा झालेला आहे।